गौरी सावळे या मुलीवर जो हल्ला झालेला आहे त्यातला महेश डामसे याचा फोटो येत आहे आणि तो फरार झालेला आहे. त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे असं कळतं की काय. आणि हा व्यक्ती कुठेही आपल्याला आढळून आला तर त्वरित जुन्नर पोलिसांना किंवा 112वर डायल केलं तरी चालेल. याच्यावर कॉन्टॅक्ट करून कळवा. हा जो आरोपी आपल्याला मिळून आला तर याचा ठावठिकाणा पोलिसांना कळवा असं आवाहन या ठिकाणी जुन्नर पोलिसांकडून करण्यात आलेले आहे. त्या च्या मुलीची एकदम प्रकृती सिरियस आहे. याने माझ्याशी लग्न करत नाही म्हणून त्याने तिच्यावर हल्ला चढवला होता. गेल्या 6 महिन्यापासून हा जो आहे हा महेश डामसे हा जो फोटोमध्ये दिसतोय तर तो तिच्या पाठीमागे लागला होता आणि खूप त्रास देत होता. 7वी 8वी शिकलेला आहे तो. आणि ही मुलगी डिप्लोमा डेअरीच्या याच्यामध्ये करते इथं जुन्नरच्या हॉस्टेल सरकारी आदिवासींचं जे मुलीचं शासकीय हॉस्टेल तिथं राहते. आणि तो खूप पाठीमागे लागला होता. तिने तिच्या आईला सांगितलं तरी देखील तो काय ऐकत नव्हता आणि त्याने आज तो हल्ला चढवला आहे. मुलीचं जो वार वगैरे केलेले आहे चाकूनी याच्यावर चेहऱ्यावर डोक्यावर. त्यामुळे तिचं प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं बोललं जातं आहे. हा आरोपी कुठेही आढळून आला तर त्वरित पोलिसांची संपर्क साधण्याचं आवाहन जुन्नर पोलिसांनी तसेच LCBने केलेलं आहे. जुन्नर टाइम जुन्नर.